आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही. सुनेत्रा पवार कोणतंही पत्र मागे घेणार नाहीत. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असल्याची चर्चा. शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होणार. शरद पवारांचा सोमवारी शपथविधी. सोमवारी घेणार राज्यसभा खासदारकीची शपथ. एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या दमाने यांना अटक करा. शिवसेना नेते प्रकाश महाजन यांची मागणी. दमाने यांकडून सीडीआरची कॉपी जाहीर. दमानी या रॉच्या प्रमुख आहेत का? दमाने यांना सगळी माहिती कशी मिळते? संजय राऊतांचा सवाल. सरकारच्या निशाण्यावर कुणीतरी असल्याचाही दावा. भोंदू खरातवर 12वा गुन्हा दाखल. खरातकडनं कांदा व्यापाऱ्याची फसवणूक. देवाचा अवतार सांगून 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला घेतला. खरातचा कथित पीए रमेश हिंगेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी. मागील 3 तासांपासून हिंगेसह त्याच्या भावाची चौकशी सुरू. हिंगेच्या चौकशीतनं महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता. माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश. पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर. नाशिकच्या दिंडोरीतील जीवघेणी विहीर बुजवण्याचे मंत्री गिरीश महाजनांचे आदेश. विहीर मालकाकडून कुठलीही काळजी न घेतल्यामुळे अपघातात 9 जणांचा मृत्यू. विहीर मालक राजेंद्र राजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुंबईत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. चेंबूर इथल्या गॅस एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी. राज्यात अवकाळी पावसाचा कहर कायम. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान.